5 षटकाचा सामना. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायचे. पंच येणारे सामने जर आपल्याला 5 षटकाचे बघायला पाहिजे किंवा खेळायला पाहिजे तर संघाने नोंद घ्यायचे. सामने लवकरात लवकर सुरू करायचे. त्या कारणाने आपल्याला पुढील सामने जे आहेत ते 5 षटकाचे पाहायला मिळतील, अन्यथा कमिटीच्या हातात निर्णय असेल. नाणेफेक जिंकून कामोटे संघाने क्षेत्ररक्षण निवडले. देखील नौपाडे संघाला आव्हान दिले प्रथम फलंदाजी करण्याचा 5 षटकाचा सामना. मागील सामन्यामध्ये आपण पाहू शकता नौपाडा संघाने काढलेले 56 धावा त्यांनी डिफेंड केले होते. त्याच्यात आपल्याला बॉलिंगच्या स्वरूपात पाहायला मिळालेले मॅन ऑफ द मॅच. 4 चेंडूवरती 4 धावा डिफेंड केलेले पवार. नयन भगत आपण पाहू शकता. पहिलं षटक. पुढे टाकलेला चेंडू वन साइडला खेळण्याचा प्रयत्न जिथे मुंगातीचा. इथं मात्र सोनू बॉल गदर करत असताना 1 धाव घेतलेले. दुसऱ्या धावायचा प्रयत्न देखील सक्सेसफुल राहिलेला. थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली सोनू पाटील यांच्याकडून. आणि त्याच दरम्यान देखील फलंदाजांनी घेतलेल्या 2 धावा. धावसंख्येचा श्री गणेशा धावसंख्या झालेली. ती पहिल्या चेंडूवरती छान अशी गोलंदाजी फुल ऑन साइडला बॉल खेळलेला धावा घेतलेल्या ते 2 धावसंख्या झालेली ती 2. पुढील बॉल नयन भगत यांचा अजित मुंगाजीसाठी. खूपच गतिवान चेंडू. बॉल काहीसा उचलली न घेता खालीच राहिल्यामुळे बॉल एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालेला बॉल. कमबॅक करत असताना नयन डॉट बॉलच्या स्वरूपात मिळालेला बॉल. पुढील चेंडू. पुढे टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळलेला. इथं मात्र बॉल मध्ये गती जास्त. बॉल गेलेला आहे सीमारेषा पार 4 धावांसाठी. खूपच छान असा फटका. क्लासिकल फटका जे आपण पाहतो मिड ऑन ड्राईव्हच्या पॉइंटच्या दिशेने जेव्हा आपल्याला फटके खेळायला मिळतात तो असतो खेळाडूचा क्लास. कारण की आपण जेव्हा पण खेळाडू पाहिले आहेत ते सगळे लेग साइडला फटके खेळताना मिळतात, पण जो क्लास खेळला जातो तो पॉइंट ऑन आणि ड्राईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा आपटी प्रकारचा चेंडू छान पिक केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार 6 धावा. इथं मात्र अजित मुंगाची यांची बॅट षटकार आणि चौकाराची भाषा करत असताना आपल्याला पाहायला मिळते. नयन जे आयकॉन खेळाडू यांच्यावरती धावा बोलत असताना आयकॉन खेळाडू आयकॉन वर्सेस आयकॉन अजित मुंगाजी यांच्या बॅट मधून आलेले मोठे फटकार आणि धावसंख्या झालेली आता मात्र 12. पहिला चेंडू छान. दुसऱ्या छान चेंडूवरती कमबॅक करताना पाहायला मिळाले, परंतु पुढील बॉल जे होते ते फलंदाजाचे होते. चौकार आणि षटकार. पुढे टाकलेला चेंडू खेळून काढलेला आहे लेग ऑफ साइडच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय तो 6 धावा. ह्याला म्हणतात क्लास. मेरिट वरती खेळण्याचा परिणाम असतो हा. जेव्हा बॅट्समॅन एखादा बॉल मेरिट वरती खेळतो म्हणजेच की बॉल ज्या दिशेने येतो त्याच दिशेवरती त्याला टोळवलं जातं. बॉल होता ऑफ साइडच्या दिशेने खोदून काढला कव्हरच्या दिशेने आणि बॉल गेला सीमा रेषेपास 6 धावांसाठी. ह्याला म्हटलं जातं क्रिकेटचा क्लास.
क्लास प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजित मुंगाजी यांच्या बॅटेतून. आता मात्र आक्रमक रूप धारण करत असता आता आपण पाहतोय अजित मुंगाजी याला आयकॉन वर्सेस आयकॉन खेळाडूमध्ये इथं अजित मुंगाजी नयन भगत यांच्यावरती हळू होताना दिसत आहेत. छान अशी फलंदाजी नौपाडा संघाकडून करत असताना आयकॉन खेळाडू अजित मुंगाजी बघू कशा प्रकारे कमबॅक करतोय नयन भगत. सेम प्रकारचा चेंडू लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आलेली एक. ह्याच धावेनी षटक समाप्ती. धाव संख्या झाली ती 19. खूपच छान प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अजित मुंगाजी यांच्याकडून. लास्ट शेवटच्या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपावरती एक धाव घेऊन परत एकदा आपण स्ट्राईकला पाहू शकता अजित मुंगाजी यांना. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याची गरज असेल त्यांना, कारण की ज्या प्रकारे त्यांची फलंदाजी चालू आहे त्याचा पुरेपूर फायदा उचलून ते नौपाडा संघाला एका छान टोटलवरती आणून उभे करू शकता. कारण की जसं आपण पाहिलं कामोटे संघाची फलंदाजीमध्ये सोनू पाटील यांच्या बॅटेतून गोळे 50 धावांची पारी आणि संघाला मात्र आणि मात्र 4 षटकामध्ये सामना जिंकून दिला. 87 धावांचं लक्ष्य त्यांनी पार करून दाखवलेलं. त्या मार्तबर संघापुढे कशा प्रकारे आपण धावा उभा करणार हे आपण पाहूया. फुलटॉस प्रकारचा चेंडू. जर बॅट्समॅन सेट असाल असे प्रकारचे चेंडू तर गिफ्ट असतं त्यांच्यासाठी आणि त्या गिफ्टला ऍक्सेप्ट करून मुंगाजी यांनी परत एकदा चेंडूला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पार षटकारासाठी. निक्कू यांच्या पहिल्या चेंडूवरती अजित मुंगाजी यांनी परत एकदा आपल्या क्लासिकल शॉटचं प्रदर्शन मेरिटवर खेळत असताना ऑफ साइडचा बॉल ऑफच्या दिशेने षटकारासाठी पाठवलेला. परत एकदा लांबच लांब फटका जसा बॅटला कनेक्ट झाला सुरेख असा आवाज आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. तर इथं आपण पाहू शकता आक्रमण करत असताना अजित मुंगाजी. मागील सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून काहीशे मोठे फटके पाहायला मिळाले नाही, पण आता जे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतंय त्याच्यासाठी त्यांना ओळखलं जातं. आणि आयकॉनची पारी कशाला म्हणतात तर अजित मुंगाजी यांनी दाखवून दिलेली आहे. एकदा त्यांच्या बॅटला बॉल कनेक्ट झाल्यापासून प्रत्येक बॉल एक तर क्लासिकल शॉट आणि एक असतो वेल टायमिंग शॉट आउट ऑफ द बाउंड्री लाईन 6 धावांसाठी. बॅक टू बॅक सिक्सेस टू निक्कू गोवारी. तर छान अशी गोलंदाजी असते निक्कू गोवारीची, पण सहजा काही तो गणित बिघडून ठेवलं अजित मुंगाजी यांनी. निक्कूच्या 2 चेंडूवरती 2 सलग मोठे फटकार खेळून अजित मुंगाजी यांनी बॅटिंगचा क्लास व आयकॉनची ओळख दाखवून दिलेली आहे. नौपाडा संघाकडून फलंदाजी करत असताना त्यांच्या बॅटमधून आलेल्या फक्त चौकार आणि षटकाराची भाषा बोलत असणार अजित मुंगाजी यांना कशा प्रकारे गोलंदाजी टाकायची असेल. आता निक्कू गोवारी यांना प्रश्न पडला असेल. निक्कू गोवारी यांची बॉलिंग सुद्धा खूप छान आहे. कामोटे संघाकडून खूप अशा वेळा आपण त्यांची बॉलिंग पाहिलेली की हरत असलेले सामने सुद्धा त्यांनी कामोट्याच्या बाजूने आणून दिलेले, पण आता मात्र त्यांना अजित मुंगाजी समोर बॉलिंगचं काहीतरी वेगळेपण दाखवायला लागेल. वेगळेपण असं पाहू शकता निक्कू गोवारीच्या बॉलिंगमध्ये असतात, पण जशा प्रकारची गोलंदाजी आता ते करत आहेत त्याचा पुरेपूर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल अजित मुंगाजी यांच्या बॅटमधून. धाव संख्या झालेले ते आतापर्यंत 31. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा 19. पुढील चेंडू निक्कू गोवारी यांचा. परत एकदा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये वेग कमी, डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतो चेंडू. कमबॅक छान असा निक्कू यांनी केलेला आहे. लाईन मध्ये थोडीशी बदल, लेग साइडला बॉल टाकला, बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात.
फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि पंचांनी देखील दंडित केलेला आहे. ओव्हर दी वेस्ट बॉल भीमर पद्धतीचा चेंडू सिक्सर. नो +6 म्हणजे आत्ता सोयर चेंडू आणि त्याच्यावरती आलेलं 1+6 7 धावा. छान असा कमबॅक केलेला तिसऱ्या चेंडूवरती. पण परत एकदा ना दिशाहीन गोलंदाजी करत असताना पाहत असतो आपण निकू गोवारी यांना. थोडंसं स्तब्ध, थोडंसं पेशन्स क्रिकेट त्यांना दाखवायला लागेल, कारण की आपल्या समोर जो फलंदाज आहे तो आता सेट झालेला आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू काहीसा समजू शकले नाही, गॅदर पिक करता आला नाही. अजित यांना एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्यासाठी सँडी भगत त्यांनी स्टँड बायचा इशारा दिलेला आहे. छान अशी गोलंदाजी परत एकदा निकू यांच्याकडून. आतापर्यंत झालेले चेंडू 4, धावसंख्या झालेली ती 40. शॉर्ट पद्धतीचा चेंडू खेळायचा प्रयत्न. खूप छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला गुणवंत गोवारी यांच्याकडून. मात्र आणि मात्र एकच धाव. छान अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गुणवंत गोवारी तर्फे. ह्याला झेलमध्ये देखील ते फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फसलेला चेंडू आणि इथं मात्र अजित मुंगाजी यांच्या पारीची समाप्ती. सुंदर असं झेल आपल्याला पाहायला मिळालं. आकाश सर तारेकर यांच्याकडे जात असताना काही एक चूक करत असताना सुंदर असा झेल, रनिंग कॅच ज्याला आपण म्हणतो, जज करून कॅच स्टेडी होऊन तो कॅच ठरायचा असतो. इथं आपण पाहू शकता निकू यांना यश तर मिळालं आहे, पण अजित मुंगाजी यांना जे काम करायचं होतं आयकॉनच्या स्वरूपात ते त्यांनी केलेलं आहे आपल्या संघासाठी. इथं मात्र विजय बालाजी डेरवली गावातील एक खेळाडू, ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू, आपलं स्वागत आहे इथं मंचावरती. विजय बालाजी आपण बघू शकतो. गणेश यादव यांचे फेवरेट खेळाडू एका काळात असलेले, ओपन मधील देखील आतापर्यंत त्यांचे फेवरेट खेळाडू गणेश यादवचे विजय बालाजी, त्यांचं हार्दिक स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले ते 41. धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा आहेत त्या 22. पुढील षटक घेऊन येते नीरज म्हात्रे. आपटी प्रकारचा चेंडू, काहीसा लेंथ पिकअप करू शकले नाही सँडी भगत. डॉट बॉलच्या स्वरूपात पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू. फुल चेंडू उंच असा खेळून काढलेला गुणवंत गोवारी बॉलच्या खाली काही एक चूक न करत असताना झालेला अंत सँडी भगत यांच्या पारीचा. छान असा चेंडू होता, परंतु उंची जास्त मिळाली, लांबी कमी. त्याला कन्वर्ट केलं झेलमध्ये गुणवंत गोवारी यांनी. सुंदर असा झेल, एक आक्रमक फलंदाज ज्यांच्याकडे पाहिलं जातं तसे सँडी भगत हे स्वस्तात बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल नौपाडा संघातून. दरवेळी आक्रमक फलंदाजी त्यांच्या स्वरूपात पाहायला मिळते. इथं मात्र काहीसे जास्त काम करू शकले नाही संघाला. आणि आता देखील नवीन फलंदाज, नवीन फलंदाज काय नाव आहे बॉलर माहिती मला, नीरज आहे. अरे पहिला डॉट गेला भावा, पहिला डॉट गेला. आपटी प्रकारचा परत एकदा चेंडू आणि तोच आपल्याला नजारा पाहायला मिळत असताना
वारंवार शॉर्ट पद्धतीचे चेंडू नीरज म्हात्रे हाताळत असताना त्यांना पुरेपूर त्याचा फायदा मिळालेला आहे. पहिला चेंडू आपल्याला डॉट बॉलच्या स्वरूपात मिळाला, त्यानंतर पुढील चेंडूवरती आलेला मोठा झटका सँडी भगत यांच्या मार्फत आणि परत एकदा त्यांची जागा खेळून काढत असताना नवीन फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती शॉर्ट बॉलच्या पद्धतीने त्यांनी बाद केलेला आहे. नीरज म्हात्रे यांनी छान असं कमबॅक करून दाखवलेलं आहे कामोटे संघासाठी. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठ्या सफलता त्यांना प्राप्त झालेले. काही एक रन खर्च न करता 3 चेंडू हाताळले त्यांनी. आतापर्यंत 3 चेंडूवरती एकही धाव खर्च न करून 3 बॉल 2 मोठी सफलता. अजूनही चैतन्य पाटील जे आयकॉन खेळाडू असतील नौपाडा गावातील नॉन स्ट्रोक अँडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघू काय प्रकारे फलंदाजी होते नौपाडा संघाची. परत एकदा बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि इथं मात्र पंच विकेट हॅट्रिक विकेट इथं आपल्याला पाहायला मिळते नीरज म्हात्रे यांच्यातर्फे. दुर्वेश गोवारी यांना स्वस्तात परतवले. तर पाहू शकता खूप छान अशी गोलंदाजी नीरज म्हात्रे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. कामोठा संघाकडून आपण पाहू शकता मलिंगा स्टाईल बॉलिंग करत असताना नीरज म्हात्रे यांनी लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट हॅट्रिक अशी मिळवलेली आहे. या सामन्यातील आपण पाहू शकता पहिलीच हॅट्रिक नीरज म्हात्रे यांची कामोठे संघातून खेळत असताना. मोठा फटका लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल गेदरकर 1 धाव तर घेतलेली आहे. इथं मात्र दुसऱ्या धावाचा काही एक प्रयत्न करत नाहीयेत. आता आपण पाहू शकता आयकॉन खेळाडू स्ट्राइक वरती शेवटचा शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. छान अशी ओव्हर आपल्याला पाहायला मिळत होती नीरज म्हात्रे यांकडे, पण परंतु शेवटचा चेंडूवरती आलेला फटका आयकॉन खेळाडूसाठी शॉर्ट चेंडू त्याला पाठवून दिला सीमारेषे पार 6 धावांसाठी. 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात ते नीरज म्हात्रे यांनी. खूपच छान अशी गोलंदाजी राहिली. रबर बॉल जर आपण विचार केला ड्राय पिच वरती बॉलिंग करत असताना 6 धावा देणं देखील खूपच छान अशी गोलंदाजी. धारच्या आतमध्ये जर बॉलर हा बॉलिंग स्पेलमध्ये धावा खर्च करतो तर ती छान स्पेल अशी म्हटली जाते. त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल नीरज म्हात्रे यांची. 3 षटक झालेले आतापर्यंत. धावसंख्या झालेली ती रविराजजी भगत ते जर बॅटिंगला आले आणि त्यांनी जर षटकार मारला तर जग्गू पाटील आणि सागर पाटील यांच्याकडून 1,000 रुपये 5,000 येऊ द्या त्यांना बॅटिंगला. वेगवान असा चेंडू लेग साइडला खेळून काढलेला. इथं मात्र एकच धाव घेण्यामध्ये समाधान मानतील, कारण की आतापर्यंत आपण पाहू शकता जो आयकॉन खेळाडू आहे चैतन्य पाटील एकच बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केलेला आहे आणि त्या बॉलवर देखील त्यांनी मारलेला आहे मोठा फटका षटकार. आता बघू काय प्रकारे गोलंदाजी होते. एमर्जिंग स्टार गोलंदाज ओम आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्फत. पुढील चेंडू वेगवान असा पद्धतीचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. तिथं मात्र आकाश तारेकर बॉल गदर करतात. खूपच छान अशी फेकी आपण पाहू शकतो. त्याच मार्फत 1 धाव देखील पूर्ण झालेली आहे.
तर आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती असतील जे ओम, वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपण पाहू शकता. लेदर क्रिकेटचा अनुभव व त्यांच्यावरती असलेला हात सुलक्षण दादा भोईर उर्फ लारा ज्यांना ओळखले जाते कामोट्यामध्ये, त्यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळते. कामोटामध्ये एमर्जिंग स्टार ज्याला आपण पाहू शकतो, एमर्जिंग स्टारच्या स्वरूपामध्ये बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील ओम. खूप फर्स्ट डेब्यू मॅच ओम, ती पण ओपन गटामध्ये. खूपच छान प्रकारची गोलंदाजी आपण पाहू शकतो. न्यू ओम एमर्जिंग स्टार आपला डेब्यू करत असताना खूपच छान अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. वेगवान पद्धतीचा चेंडू ओम यांच्याकडून लाईन लेंथ न भरकडताना फुल टॉस बॉल, आणि इथं मात्र शिक्षा मिळालेली आहे ओम यांना. छान अशी गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. वेगवान पद्धतीची गोलंदाजी, लेदर क्रिकेटचा खूपच अनुभव आणि असलेली सात सुलक्षण भोईरदादा उर्फ लारा यांचे सुपुत्र ओम डेब्यू करत असताना कामोटे संघातील न्यू एमर्जिंग स्टार कामोटे संघासाठी. खूप छान अशी प्रकारची बॉलिंग, वेगवान पद्धतीची बॉलिंग. इथं मात्र एकच धाव चैतन्य यांनी स्टँड बायचा इशारा दिलाय प्रज्योत यांना. धाव एका षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती 57, 57 धाव. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जर षटकार सोडून आपण पाहिले तर प्रत्येक बॉल जो होता ओम यांचा वेगवान पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती काहीशे मोठे फटके आले नाही, परंतु फुलटॉस पद्धतीचा जो त्यांचा बॉल होता त्याचवरती त्यांना शिक्षा मिळाली. धावा आलेल्या ते 6, तरी देखील 6 षटकामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत त्या आतापर्यंत ओम यांनी 10. धाव संख्या झालेली ती 57, 57 धाव 4 षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित 1 षटक ह्या सामन्यातील या इनिंग मधील तर पुढील सामना डेरवली विपक्ष मोठी झोई. तर ह्या षटकानंतर आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाला विनंती असेल डेरवली विरुद्ध मोठी झोई. 57 धाव संख्या झालेल्या आहेत ते आतापर्यंत 57 4 षटकानंतर. उर्वरित 1 षटक ह्या इनिंग मधील कशा प्रकारे धावा जमा होतील ते आपल्याला पाहायचं. कारण की जर सुरुवात आपण पाहिली, जर अजित मुंगाजी यांनी सुरुवात अशी केली होती आपल्याला पाहायला मिळेल की 80-90 धावा धावफलकावरती लागतीलच. तर दीपक सरांचा मुलगा सुपुत्र आपण पाहू शकता ओम. दीपक कार्लेकर सर यांचा सुपुत्र ओम याला पाहिलं आपण मगाशी गोलंदाजी करत असताना. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स पद्धतीचा 4 धावा. खूपच छान अशी फलंदाजी दीपक कार्लेकर सर यांच्या सुपुत्रांना आपण पाहिलं ओम यांनी खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एमर्जिंग स्टारच्या स्वरूपात एक फलंदाज प्राप्त झालेले कामोट्या संघाला, तर त्यांचे आभार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, आयकॉन खिलाडूला जर फुलटॉस पद्धतीचे चेंडू दिले तर हीच पद्धत आपल्याला पाहायला मिळेल 6 धावांसाठी. मागील षटकामध्ये देखील निक्कू गोवारी यांना फुलटॉस चेंडूवरती अशा प्रकारचे फटके आले, तर वारंवार तेच प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते निक्कू गोवारी. छान असा कमबॅक करून दिलेला ओम यांनी कामोटे संघाला. ज्या प्रकारे फलंदाजी चालू होती 80-90 धावांचं आव्हान असं वाटलं की कामोटे संघासमोर उभा करतोय की काय अजित मुंगाजी नौपाडा संघातून खेळत असताना. पण कुठेतरी मात्र
थांब मिळालेल्या ओमच्या गोलंदाजीमुळे निको यांचा पुढचा चेंडू काहीसे असे फुटवर्क मध्ये थोडीशी गडबड यांना निको यांना पाहायला मिळालेली. आतापर्यंत 2 चेंडू टाकले त्याच्यावरती 2 मोठे फटकार आपल्याला पाहायला मिळाले. चैतन्याच्या बॅट मधून आयकॉन खिलाडूची आयकॉन पारी. परत एकदा काहीसे निको गोवारी परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स असे आपल्याला म्हणायला लागेल. वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जणू का चैतन्य पाटील यांनी निको यांच्या गोलंदाजीचा अंदाज लावलेला आहे की ते ऑफ स्टिक्सच्या बाहेरच बॉल हाता येतील आणि ज्या प्रकारचे पहिल्या 2 चेंडूवरती फटके आलेत त्याच प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न चैतन्य पाटील यांचा. फिटस प्रकारचा चेंडू. वारंवार त्याच प्रकारची गोलंदाजी निको यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 75. बिग फायटिंग टोटल 75 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. तर रिव्ह्यू ची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू कोणाचा आहे? तर इथं मात्र बॅट्समॅनच्या स्वरूपात रिव्ह्यू घेण्याचा इशारा आलेला आहे. अबाउट द वेस्ट साठी चेक करत असताना तर आपण पाहू शकता शेवटचा षटक घेऊन निको गोवारी पंच चेक करत असताना नो बॉल नाहीये. क्लीन बॉल. बॉल इम्पॅक्टिंग स्लो डाऊन खाली वळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्लोअर पद्धतीचा बॉल. परत एकदा तोच विषय आपल्याला पाहायला मिळतोय. इथं काहीस निको गोवारीवरती कोणीतरी लिंबू फिरवला असेल कारण की अशा प्रकारची गोलंदाजी कधी आपण पाहिली नाही. निको गोवारी यांची स्टार गोलंदाज यंगस्टर लोकांना शिकवण्यासाठी जी बॉलिंगची गरज असते तशी प्रकारची गोलंदाजी निको गोवारीकडून पाहायला मिळत असायची, परंतु या सामन्यामध्ये काहीसं वेगळं पाहायला मिळत आहे. लेग साइडला खेळून काढलेला 4 धावांसाठी आणि पाहू शकता आपण
आतापर्यंतची महागडी षटक 28 धावा खर्च केल्यात. 85 धावा धावफलकावरती. त्याच प्रकारची फलंदाजी किंवा त्याच प्रकारचं आव्हान कामोटे संघासमोर. परंतु आपण पाहू शकता खूपच महागडे षटक निक्कू गोवारी यांचं आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही षटक पाहिले तर पहिल्या षटकामध्ये खर्च केले त्यांनी 22 धाव्या, नंतर दुसऱ्या षटकामध्ये 28, म्हणजे 2 षटकामध्ये 50 धावा. 2 षटकामध्ये 50 धावा वैयक्तिक निक्कू गोवारी यांच्या. आणि धावसंख्या झालेल्या ते 85, 86. मगाशी आपण पाहिलं तर कामोटे संघाने 87 चेस केलेला. खूपच सुंदर प्रकारे चेसिंग पाहायला मिळाली तिथं. मात्र आपण पाहू शकता सोनू पाटील यांची एकतर्फे बाजी, बल्लेबाजी, फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. त्या मार्फत कामोटे संघ विजयी झाला. एक मार्तब्बर संघामुळे हा देखील संघ तशाच पद्धतीने मार्तब्बर संघ असलेला नौपाडा संघ एकाच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत असताना दोन्ही संघ आता एकमेकांसमोर खेळत असताना विनर वर्सेस विनर मध्ये कामोटे संघापुढे असलेलं आव्हान 86. तर मागच्या वेळी 87 धावा चेस करणाऱ्या संघासमोर काही एक ही धावाची जी संख्या आहे तितकीच मात्र त्याच प्रकारची फलंदाजी जर आपल्याला पाहायला मिळाली तर कामोटे संघ विजय असू शकतो. परंतु जर नौपाडा संघाकडे बघितलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी राहुल पवार यांनी मागच्या सामन्यामध्ये केली आणि त्याच प्रकारची जर गोलंदाजी त्यांच्याकडून आता झाली तर नौपाडा संघ देखील इनसाइड द मॅच येऊ शकतो. तर पाहूया कशा प्रकारे नौपाडा संघ हे स्कोर डिफेंड करतील की कामोटे संघ चेस करण्यामध्ये सक्सेसफुल राहत आहे. जिंकणारा संघ मात्र टेबलच्या टॉप मध्ये जाईल आपल्याला पाहायला मिळेल. कामोटे संघापुढे आव्हान 86 धावांचं. 85 ऑन दी स्कोरबोर्ड टू चेस 86 इन 30 बॉल्स. रबर क्रिकेट मध्ये काहीशी धावा छोटी किंवा काहीशी धावा मोठी नाही. पहिल्या सामन्यामध्ये कामोटेचे आपण पाहिलं ज्या प्रकारे सोप्या रीतीमध्ये त्यांनी 87 धावा चेस केल्या त्याच प्रकारची जर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तर मॅच मध्ये रोमांच येऊ शकतो. हॅलो, उपस्थितांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. या स्पर्धेचे आपले आयोजक सर्वांचे लाडके सुलक्षण भोईर उर्फ लारा आणि त्याचबरोबर संजय म्हात्रे उर्फ मॅक्सवेल यांच्या संकल्पनेतून साकारलेली पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. आजच्या या पहिल्या दिवसामध्ये पाहतोय आपण 8 संघांचा समावेश आणि प्रत्येक संघामध्ये 2-2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. प्राची 11 श्रीदत्त नौपाडा टीमच्या बाजूने अजित मुंगाजी आणि चैतन्य पाटील ओवले आणि टाकीगावचे हा खेळाडू पाहायला मिळतील. तर दुसरीकडे जय हनुमान कामोटे संघ ज्याने मागच्या सामन्यामध्ये 86 धावांचा पाठलाग केला, 87 धावांचा पाठलाग केला, आता 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय हनुमान कामोटे संघाला आकाश तारेकर आणि नयन भगत हे 2 आयकॉन खेळाडू
च्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज चैतन्य पाटील मॅन फ्रॉम टाकीगाव चा आयकॉन खेळाडू पाहा मिळतो आपल्याला गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक 30 चेंडू आणि आता बडबाच्या त्यांना 86 धावा. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करावी लागेल आपल्या या होम ग्राउंडवरती. दोघांचं सुद्धा घरचं मैदान आहे त्यामुळे आता दोघीही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स दिला होता आउटसाइड ऑफ स्टंपला. चेंडूचा पूर्णपणे पाठलाग करत असताना आकाश तारेकर रायगडचा बंडर बॉय मागच्या सामन्यात सुद्धा सुरुवातीला एकेरी दुहेरी धाबा त्यानंतर मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळा. जेव्हा गरज होती तेव्हा चांगले फटके त्यांच्या बॅटमधून पाहिले आपण. आणि आता तीच जोडी मैदानावरती. सोनू पाटील मागच्या मॅचमध्ये 51 धाबा करणारा खेळाडू. यावेळेस पूल केलाय. फटका चांगला आहे. पूल ठरलाय सक्सेसफुल. आकाश तारेकर यांच्या बॅटमधून पहिला षटकार. अगदी तोलून मापून मारलेला फटका होता. त्याच्यावरती 6 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण हलकसा अपील करण्याचा प्रयत्न. एजंट टेकन. मोठी विकेट मिळाली आहे ज्या विकेटची प्रतीक्षा होती. षटकारानंतर प्रत्युत्तर आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाज पाहा मिळतो आपल्याला चैतन्य पाटील ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना मोठी विकेट मिळाली आहे. षटकाराचं प्रत्युत्तर दिला. पहिला खेळाडू बाद ज्या हनुमान कामोटे टीमला पहिला धक्का लागतोय आकाश तारेकर यांच्या स्वरूपामध्ये. वन डाऊनला बारक्या कांबळेला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये मॅच विनिंग शॉट त्याच्या बॅटमधून पाहिला. एक खेळाडू बाद झाला. ओ स्लोअर चेंडू. अगदी स्लो चेंडू फेकलाय. फलंदाजाला बीट केलाय. चैतन्यकडे असलेला अनुभव दाखवत असताना फक्त 6 धावा. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही आहे. डिपेक्सच्या कव्हरला सँडे उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. जी सुरुवात हवी होती ती मात्र डॉट बॉलने झाली. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर डॉट बॉल विकेट आणि आता एक धाव. सोनू पाटील बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण करत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा संपलाय. जेथे 86चं टार्गेट आहे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 9 धावा. त्यामुळे आता थोडासा विचार विमर्श करावा लागेल की आता कशा प्रकारे आपल्याला गेमला हँडल करायचंय, कशा प्रकारे पुढे घेऊन जायचंय. चला नेक्स्ट मॅच साठी I11 डेरिवली चे कॅप्टन आणि त्याच्या विरोधात कृष्ण व रवींद्र स्मृती मोठी जुई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच तुमच्यात होईल आणि त्यानंतर सार्थक 11 जुईच्या विरोधात भैरवनाथ विचुंबे असा सामना होईल.
चला या ठिकाणी बाजीचं आगमन झालेलं आहे. डेली म्हटलं की नेहमीच त्या टीमचा हा बॅकबॉन गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारे खेळाडू. आज त्यांची मेहनत खूप राहिली आहे म्हणून तर आज ते संघाचे बॅकबॉन बनल्यात. यावेळेस चांगला असा चेंडू हलकसा अपील. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. अंपायर समचे द्वारकानाथजी चोरगे सर उर्फ DK बेलवली आणि त्याचबरोबर विशू सर कोळी गबान हे दोन अंपायर्स चांगले अद्यापपर्यंत कामगिरी करत असताना दुर्वेश गोवारी या मैदानामध्ये एक अगदी त्याचं जुनं नातं असणारा खेळाडू सातत्याने या मैदानावरती प्रॅक्टिस करतोय. ओ ऑफसाईडचा फटका. ओ सँडी होते त्या ठिकाणी. झेल ड्रॉप. हातामध्ये चेंडू पूर्णपणे विसवला मात्र लास्ट मोमेंटला दुसरी धाव ओ पूर्ण केली जातोय. झेल सुटला आणि या 2 धावा मिळत असताना चला मोठी जुई टीमचे कॅप्टन आपण यायचंय. टीम मोठी जुई चे कॅप्टन फटका पुन्हा एकदा खेळात हवेत आहे. खेळाडू उपस्थित आहे. ओ हो व्हाट अ कॅच. प्रेक्षक वर्ग दाद्या दाद्या बाहेर बाहेर बस झालं आता. मोठ्या खेळाडूला बाद करण्यात यश मिळालं. रनिंग झेल होता. रनिंग कॅच पकडलं गेलं त्यामुळेच खेळाडू बाद झाले. अद्यापर्यंत 2 खेळाडू बाद झाल्यात. नयन भगतला पाहतोय आपण. लेफ्टी बॅटर आयकॉन खेळाडू टीम जे हनुमान कामोटे च्या बाजूने पहा मिळतोय आपल्याला. 2 खेळाडू बाद झाल्यात अद्यापर्यंत. आकाश तारेकर आणि बारक्या कांबळे दोन्ही लेजंड खेळाडू बाद झाले. चांगली रनिंग कॅच त्या ठिकाणी टिपण्यात आली. दुर्वेश जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अंदर आहेच. एकच धाव. चांगली गोलंदाजी पाहतोय ज्या 86 धाबांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र थोडीशी अडकळत झाली. जरी एक षटकार आला असला त्यानंतर मात्र डॉट चेंडू आले त्यामुळे थोडासा सामना आता पहा मिळतोय कठीण होत असताना. सोनू पाटील यावेळेस बॅटचा पेस खोललाय. बॉल अवे डाऊन दी बॉल फिल्डर व्हेरी गुड कॅच. अत्यंत चांगला झेल टिपलाय. बिग विकेट बिग लॉस. टीम जे हनुमान कामोटे ज्या खेळाडूने मागच्या सामन्यामध्ये 13 बॉल 51 केल्या होत्या त्या खेळाडूला मात्र स्वास्थ्यात बाद केलंय. टीम प्राची 11 श्रीदत्त नौपाडा टीम रविराज भगत अँड कंपनी. मोठे खेळाडू बाद झाल्यात त्यामुळे आता थोडंसं दबाव प्रेशर पाहायला मिळतोय कामोटे संघावरती.
निकू गोवारी ला पाहतोय आपण येत असताना. धावसंख्या फक्त धावपळकावरती 11 झाल्यात. हो फटका अपिश खेळात संदेश बघत होते त्याच्या अगदी डोक्याच्या वरून. वॉट अ शॉट, सुपर डुपर, एला गा सिक्सर. शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 2 ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. चांगली गोलंदाजी केली होती दुर्वेशने, मात्र शेवटचा बॉल निकूच्या अगदी बॅटच्या रडारामध्ये आला आणि त्यामुळेचा षटकार पाहायला मिळाला. मागच्या सामन्याचा हिरो राहुल पवार, ज्याने मागच्या मॅचमध्ये 4 चेंडू 4 धाबांचं संरक्षण केलं मोठ्या कांद्याच्या विरोधात. आयकॉन खेळाडू समोर असताना 4 धावा करू दिल्या नाही. ओ पहिलाच बॉल या ठिकाणी थोडासा आपटलाय चेंडू, मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. नयनांच्या बॅटमधून चौकार. नयन आयकॉन खेळाडू पाहतोय आपण जयन मग कामोटे संघाच्या बाजूने. बॅटचा पेस खोलत असताना डावकुरी आताचा शैलीदार फलंदाज. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे, मात्र वेगाने फेकला चेंडू. थ्रो कुठे केला, कदाचित नयनला बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा. ओव्हर झाले करा ना. यावेळेस फटका जागेवरून खेचलाय. शॉट अँड पुल षटकार. ओ पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. लागोपाठचा दुसरा 6. धावसंख्या 36. नयन भगत ला पाहतोय आपण मॅच मध्ये रंगत आणत असताना. 2 ओव्हरमध्ये मात्र अगदी खाली होता संघ. नंतर पुढे येण्याचा प्रयत्न करत असताना चांगली फटकेबाजी करत असताना अद्याप 14 बॉल 50 करायचे आहेत. मागचा सुद्धा सामना असाच काहीसा होता कामोडे संघासाठी.
पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा मॅच मध्ये रोमांस सस्पेन्स पाहा मिळतो आपल्याला. राहुल वरती चढवलेला हल्ला चांगली बॅटिंग होत असताना पाहतोय. सुरुवातीला विकेट गेल्या कामोटे संघाच्या, मात्र त्यानंतर पाहायला मिळत असताना चौकार षटकार. पुन्हा एकदा टोईंगला लागतो चेंडू, वरती एकच जावेल आणि मात्र षटक समाप्त होईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा झाल्या ते एकूण 43 धाबा. आता गरज आहे ती 12 बॉल मध्ये 12 बॉल 43. चला सरांच्या असे टास्क करतोय आपण. I11 डेरेवली च्या विरोधात कृष्ण व रवींद्र स्मृती मोठी जुई. टास्क 5 ओव्हरचा सामना असेल. धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे. पहिल्याच बॉलवरती 1 धाव. पहिल्या चेंडूवरती दुर्वेशला मात्र कमबॅक करावं लागेल, कारण जेथे मगाशी 3 षटकार आले, 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस फुल टॉस आणि आता फटका हवे की बाहेर. 6 षटकार पाहायला मिळतो आपल्याला. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 कंप्लीट. पुन्हा षटकार. दोन चेंडू 2 षटकार. 2 चेंडू 2 षटकार आल्या. दोन्ही बंधुराज मैदानामध्ये. निकू गोवारी आणि दुर्वेश गोवारी एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना होतं असं कधी कधी. कारण जुई, नौपाडा, कामोटी एकाच ग्रामपंचायतीत 3 गाव आहेत आणि अगदी घरातले घरपण एकमेकांच्या विरोधात असं खेळावं लागतं कधी. पुन्हा एकदा नाहीये मॅच मध्ये रंगत आणली. लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. 62 62 धावा.
हो निकू गोवारी लागोपाठ 3 चेंडू 3. सुपर बॅटिंग करत असताना यावेळेस झेल सोडला जातोय, मात्र झेल सोडलाय की मॅच पाहावं लागेल. आता निकू गोवारीचा झेल सोडला. ज्या फलंदाजाने लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार ठोकले त्याचा मात्र झेल सोडलाय. आणि आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. ओ खूपच लांब चौथा षटकार. लॉंग लॉंग बिग रे षटकार पाहायला मिळतो आणि एकूण धावसंख्या आता 69 रन्स. 69 धावा झाल्या. आता 6 बॉल 17 करायचे आहेत. 6 बॉल 17. मगाशी 6 बॉल 13 करायच्या होत्यात कामोठे टीमला. आता 6 मध्ये 17. व्हॉट अ मॅच. दुर्वेश गोवारीने चांगला कमबॅक करून दिला या ठिकाणी. सुपर सुपर मॅच. चला आता जास्त वेळ नको, फिल्डिंग करा. मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये. प्रज्योत भगत. हा या दोन्ही खेळाडूंनी जर सामना जिंकवला तर सचिनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये. आता 6 मध्ये 17. सामना होता कुठे आला कुठे. 14 बॉल 50 करायच्या होत्या आणि काहीसे षटकार येत असताना आता 6 मध्ये करायचे 17. कंपल्सरी 17 धाबांची गरज आहे आता टीमच्या हनुमान कामोठे संघाला. पहिलाच बॉल कॅच इट. फलंदाज बाद. पुन्हा एकदा मॅच मध्ये सस्पेंड कायम पाहा मिळतो. ज्या निकू गोवारीने मागच्या ओव्हर मध्ये 3 बॉल 3 षटकार ठोकले होते तो मात्र बाद झालाय आणि आता 5 मध्ये 17. कीपर जर मागे असेल तर डॉट चेंडू होणार नाहीये. दोन्ही फलंदाजांना धावगणीची यस पंच संजय 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 तो बोलते नाही ओके. गुणवंत गोवारी. उडवलाय उडवलाय बॉलला उडवलाय उडवलाय. 6 धाबा षटकार. पुन्हा एकदा वाह. 2 चेंडू 2 षटकार. काय इनिंग खेळ आहे. आता गरज आहे ती
तीन बॉल 5. 3 बॉल 5. या चेंडूवर जर षटकार आला तर संजय म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे. द्यावं लागेल आता तुम्हाला, कारण 2 चेंडू 2 षटकार आल्यात. आणि आताचा बॉल टॅपिंग क्रिकेट रविराज भगत त्या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा माहीत आहे. एकच धाव. आता पुन्हा एकदा चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि बनवायचे आहेत त्या 4. 2 मध्ये 4. दोन चेंडू 4 धावा. काय सामना रंगला अखेरकार. 86 धाबांचा पाठलाग करत असताना आणि ते आपटलाय बॉल. थांबलाय चेंडू. आणि ते 4 आणि कानडे संघ विजय झालाय. चौकार मिळाला. 86 धावा पुन्हा एकदा चेस केल्या या संघाने. तर पाहू शकता खूपच रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी कमबॅक, कुठेतरी बॅक ऑफ, कुठेतरी कमबॅक आणि त्यात मात्र विजय ठरला तो कामोठा संघ. आपण पाहू शकता छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. दुर्वेश गोवार यांची दुसरा षटक जो त्यांनी हाताळला होता त्याच्यामध्ये विकेट्स प्राप्त करून दिलेले, ज्या कारणाने कामोठा